Good morning, my dear student. Welcome in 10th standard Marathi Google Classroom. As you know, in last lecture we are started our lesson number 3 shall, and in this lecture we are going to complete that lesson. जसं की आपण पाठच्या लेक्चरमध्ये पाहिलं, या पाठाचं नाव आहे शाल आणि लेखकांनी शालेशी संबंधित असलेले आपले वेगवेगळे अनुभव या पाठामध्ये व्यक्त केलेले आहेत. त्यापैकी आपण पहिला अनुभव पाहिला की एका नदीकिनारी एक स्त्री थंडीच्या दिवसामध्ये आपल्या मुलाला एकटं सोडून मासे पकडण्याचे काम करीत होती. त्यावेळेला लेखकाने आपल्याजवळची शाल त्या तिच्या बाळाला मदत म्हणून दिली. आता आपण पाहणार आहोत या पाठातला पुढचा परिच्छेद, जो जोडला गेलेला आहे आपले जे कवी आहेत नारायण सुर्वे यांच्याशी. तर हे आहेत प्रसिद्ध साम्यवादी कवी नारायण सुर्वे. आपल्या शाल या पाठाच्या पुढच्या परिच्छेदामध्ये आपले लेखक राग जाधव आणि नारायण सुर्वे यांची भेट होते. चला तर मग पाहूया त्यांची भेट कशा प्रकारे होते ते. हमारे पाठ के लेखक राग जाधव और प्रसिद्ध साम्यवादी कवि नारायण सुर्वे, इनकी मुलाकात हो रही है हमारे पाठ में आगे के परिच्छेद में. तो चलो देखते हैं इस मुलाकात में क्या लिखा गया है. तर हा आहे आपला पुढचा परिच्छेद, मतलब ये है हमारे पाठ का अगला परिच्छेद. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा आणि संमेलनं गाजवत. सभा मीन्स मीटिंग्स आणि संमेलने मीन्स कॉन्फरन्स. आता इथे शब्द आलेला आहे सभा संमेलने गाजवणे. गाजवणे म्हणजे प्रसिद्ध असणे, मतलब वो जो भी कोई मीटिंग लेते थे या जो भी कोई कॉन्फ्रेंस लेते थे जो कि मराठी साहित्य मतलब मराठी लिटरेसी से रिलेटेड थे, वो बहुत फेमस होते थे, म्हणजे ते खूप प्रसिद्ध असायचे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. साहित्य संमेलन मीन्स लिटरेसी कॉन्फरन्स. कवी नारायण सुर्वे जे आहेत ते पुढे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. अध्यक्ष मीन्स चेअरपर्सन. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. अहोरात्र, ठीक आहे. या शब्दाचा अर्थ आहे दिवस रात्र, मीन्स डे एंड नाईट. आणि पुढचा शब्द आहे भरती. भरतीचा अर्थ होतो गर्दी, ठीक है. मतलब वो जब भी कभी मीटिंग लेते थे, कॉन्फ्रेंसेस लेते थे मराठी साहित्य सम्मेलन के, तब उनके उस प्रोग्राम्स को बहुत ज़्यादा भीड़ हुआ करती थी. म्हणजेच कवी नारायण सुर्वे जेव्हा कधी कार्यक्रम घ्यायचे त्या कार्यक्रमाला दिवस रात्र गर्दी असायची. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. आपण पाहिलं होतं याआधी की आपण शालीचा वापर कुठे कुठे आणि कसा करतो. मतलब हमने देखा था पहले कि हम लोग शॉल कहाँ कहाँ पर और कैसे कैसे इस्तेमाल करते हैं. जैसे कि हम लोग ठंडी से बचने के लिए करते हैं शॉल का इस्तेमाल, वैसे ही हम लोग किसी का अगर सम्मान करना है तभी भी उसको शॉल और श्रीफल, श्रीफल का अर्थ होता है नारियल, देकर किसी भी व्यक्ति का हम लोग सम्मान करते हैं. तर इथेही असंच होतं की जेव्हा पण कवी नारायण सुर्वे एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा तिथे खूप गर्दी व्हायची आणि त्यावेळी तिथे त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सम्मान होत असे. वहाँ पर उनका शॉल और श्रीफल मतलब नारियल देके सम्मान होता था.
एकदा ते मला म्हणाले. आता इथे मला म्हणजे कोणाला? मला मतलब किसे बोले वो? तर आपल्या पाठाचे लेखक रा ग जाधव यांना, क्योंकि ये सारे एक्सपीरियंस हमें कौन बता रहा है इस पाठ के माध्यम से? हमारे लेखक बता रहे हैं. तो एक दिन वो लेखक को बोले. कोण म्हणाले? नारायण सुर्वे म्हणाले. काय म्हणाले पहा बरं. या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. मीनिंग बघा. वाक्याचा अर्थ जो आहे खूप सोपा वाटतो, पण या ठिकाणी या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ लपलेला आहे. का? कारण शालीन या शब्दाला बघा एकेरी अवतरण चिन्ह केलेले आहे. तर या ठिकाणी नारायण सुर्वे जे आहेत ते लेखकांना म्हणतात की मी बऱ्याच कार्यक्रमाला जातो, तिथे मला शाल मिळते, श्रीफळ मिळतं आणि माझा सन्मान केला जातो. आणि आता मी ह्या शाली घेऊन शालीन बनू लागलो आहे. शालीन या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह केलेले आहे. याचा अर्थ, या शब्दाचा अर्थ या ठिकाणी वेगळा घेतलेला आहे. इस वाक्य में शालीन शब्द को जो इकरा अवतरण चिन्ह किया गया है, इसका मतलब यहाँ पर इसका अर्थ अलग होता है. शालीन शब्दाचा अर्थ आहे नम्र, मीन्स पोलाइटनेस. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच, इसका मीनिंग होता है टॉन्टिंग मॅटर. म्हणजेच असे शब्द की जे आपल्या मनाला लागतात. ऐसी बातें जो हमारे दिल को चुभ जाती है. जैसे कि देखिए ना, इसके पहले जो वाक्य दिया था वहाँ पर कवि नारायण सुर्वे जी ने कहा कि बहुत सारे शॉल लेके मैं शालीन बनने लगा हूँ. इज़ इट पॉसिबल कि सम्मान, जब किसी व्यक्ति का बहुत ज़्यादा सम्मान होता है तब क्या वो शालीन मतलब विनम्र रहता है हमेशा के लिए? इसका उत्तर हाँ से ज़्यादा ना में आएगा. म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीचा जर वारंवार सन्मान होत असेल, याचा अर्थ त्या व्यक्तीची शालीनता म्हणजे विनम्रता विनम्रता ही वाढण्याच्या ऐवजी कमी होत जाईल. आणि म्हणून इथे लेखकांच्या लक्षात आलं आहे की ह्या वाक्यामध्ये कवी नारायण सुर्वे यांनी त्यांच्या मनातील व्यथा, दुःख व्यक्त केलेलं आहे. माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी, सहजपणे इझिली होती. म्हणजेच जी गोष्ट कवी नारायण सुर्वे यांच्या लक्षात आली तीच गोष्ट लेखकांच्याही लक्षात आली. शाल व शालीनता मतलब शॉल और शालीनता का अर्थ होता है पोलाइटनेस या फिर विनम्रता. यांचा संबंध काय? इनका रिलेशन क्या है? खरे तर खरीखुरी शालीनता शाली विनाच शोभते. शाली विना, विना मतलब विदाउट शॉल. याचाच अर्थ असा होतो की व्यक्ती खरा तेव्हा विनम्र असतो जोपर्यंत त्याचा सन्मान होत नाही. म्हणजे सन्मान मिळवण्यासाठी शालीची आवश्यकता नाही. सुर्वे मुळातच शालीन. नारायण सुर्वे जे कवी आहेत, आपण याआधी 2 दिवस या कवितेमध्ये त्यांच्याबद्दल माहिती मिळवली होती.
हम लोगों ने इसके पहले भी एक कविता पढ़ी थी, उसका नाम था 2 दिवस, जिसके कवि थे नारायण सुर्वे। वहाँ पर हमने इनके बारे में पढ़ा था कि ये बहुत ही संवेदनशील और भावुक कवि है और इनमें शालीनता बहुत ज़्यादा है। शालीनता मतलब विनम्रता बहुत ज़्यादा है। शालीनच्या वर्षावाखाली, वर्षाव मतलब शॉवर, त्यांची शालीनता कधी हरवली नहीं। इसका मतलब ये होता है कि उनके ऊपर बहुत सारी वर्षा हुई शालों की, लेकिन इतने सारे शॉल लेने के बावजूद भी, एवढ्या सर्व शाली मिळूनही, म्हणजेच सन्मान मिळूनही, मतलब सम्मान को पाकर भी त्यांची शालीनता कधी हरवली नाही। हरवणे मतलब लॉस्ट होना, खो देना। त्यांनी आपली शालीनता कधी हरवली नहीं, मतलब उन्होंने अपनी विनम्रता को कभी खोया नहीं। कधी क्षीणही झाली नाही। क्षीण होने म्हणजे कमी होने, क्षीण होना मतलब कम होना। ना उन्होंने अपनी विनम्रता को खोया और ना उन्होंने अपने विनम्रता को कभी कम होने दिया। म्हणजेच काय की वारंवार सन्मान होऊनही खूप सारे नारळ म्हणजेच श्रीफळ आणि शाल मिळूनही कवी नारायण सुर्वे यांची विनम्रता अजिबात कमी झालेली नाही। मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल, कि अगर शॉल की वजह से शालीनता मतलब विनम्रता आने वाली है या आती है, तर मी कर्जबाजारी होईन। कर्जबाजारी होने, खूब सारे कर्ज घेने, बहुत सारा कर्जा लेना। क्यों लेंगे वो बहुत सारा कर्जा, देखेंगे आगे। भिकेला लागेन, हा वाक्प्रचार आहे। भिकेला लागणे म्हणजे गरीब होणे। भिकेला लागने का अर्थ होता है गरीब होना। पण शेकडो शाली खरेदी करून, शेकडो म्हणजे हंड्रेड्स ऑफ, मतलब लगभग 100 से ज़्यादा शाल मैं खरीदी करूँगा, मतलब खरीद लूँगा। सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन। आणि कवी म्हणतात की खरोखर जर असं असेल की शालीमुळे व्यक्ती शालीन होत असतील, मतलब कि शॉल की वजह से या सम्मान पाने की वजह से अगर कोई व्यक्ति नम्र हो सकता है, तब मैं बहुत सारा कर्जा लूँगा। चाहे मैं उसके लिए गरीब हो जाऊँगा, लेकिन मैं बहुत सारे शॉल खरीदूँगा और सबको एक एक दे दूँगा। ऐसा वो क्यों कहते हैं? कारण लेखकाला असं वाटतं इथे कि सर्वांमध्ये विनम्रता हा गुण असला पाहिजे। उनको ऐसा लगता है कि सब लोगों में विनम्रता ये गुण आना चाहिए। यावर मात्र तो शालीन कवि मनापासून हंसला, लेकिन इस बात के ऊपर नारायण सुर्वे जी बहुत दिल से हंसे, क्योंकि उनको पता है कि सिर्फ शाल देकर कोई शालीन नहीं बन सकता। कोणालाही शाल देऊन कोणीही व्यक्ती शालीन होत नाही। पुढे आपले लेखक म्हणतात की शालीमुळे शालीनता येते की जाते, मतलब शॉल की वजह से हमारे अंदर विनम्रता बढ़ती है कि वो कम होती है। तर या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। इथे लेखक म्हणतात की त्यांच्या मते, मतलब उनके विचारों से शाल की वजह से शालीनता मतलब विनम्रता जाती है, आती नहीं है। सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग, नम्रतेचे जग, मतलब विनम्रता की दुनिया
गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. गमावणे, लॉस्ट करणं, खो देणं. म्हणजेच इथे लेखक म्हणत आहेत की खरं तर व्यक्तीचा जितका जास्त सन्मान होतो, जितक्या मोठ्या पदावर तो जातो, त्यामुळे त्याच्या पदामुळे मतलब उसके पोस्ट के वजह से और उसके होने वाले सम्मान के वजह से उसके अंदर का विनम्रता ये गुण बढ़ने के बजाय कम होता जाता है. म्हणजेच काय, एकदा का व्यक्ति एखाद्या मोठ्या पदावर गेला, मतलब कोई व्यक्ति अगर बहुत बड़े पद पर गया, त्या व्यक्तीचा वारंवार सन्मान व्हायला लागला, मतलब उस व्यक्ति का बार बार अगर शाल देके सम्मान होने लगा, तो उसके अंदर का एक जो गुण था पहले उसके अंदर, विनम्रता म्हणजेच शालीनता, तो वो गुण उसका धीरे धीरे कम होता जाता है. ऐसा ज़्यादातर हम लोग को देखने मिलता है. ये खुद लेखक का अनुभव है और उनके विचार है. हे स्वतः लेखकाचे अनुभव आहेत आणि त्यांचे विचार त्यांनी या पाठामध्ये व्यक्त केलेले आहेत. कारण हा एक समीक्षात्मक पाठ आहे, क्योंकि ये एक एनालिसिस किया गया है शाल के ऊपर, आणि म्हणून त्यांनी शालीचा वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला इथे विचार मांडलेले आहेत. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. 2004 साली लेखक मराठी साहित्य संमेलनाचे बिना विरोध अध्यक्ष झाले, मतलब किसी ने भी उनको कोई विरोध नहीं किया. तत्कालीन 1-2 वर्षात, तत्कालीन मीन्स ऑफ दैट टाइम, त्या वेळेच्या 1-2 वर्षात, उस वक्त 1-2 साल में माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे मराठी साहित्य सम्मेलन के अब वो अध्यक्ष होने की वजह से, और वो भी कैसे, बिना किसी विरोध के, उनका बहुत बार शाल देकर सम्मान किया गया. मतलब उनके ऊपर जैसे कि शाल की बौछार हो गई. एवढ्या शाली जमत गेल्या, इतने शाल जमा हो गए की माझ्या 8x6च्या खोलीत, बघा लेखकाची खोलीसुद्धा खूप छोटी होती. किती होती ती? फक्त 8x6. तर एवढ्याशा खोलीमध्ये उनके 8x6 के छोटे से कमरे में त्यांना ठेवणे शक्य नव्हते. एवढ्या साऱ्या शाली त्यांच्या छोट्याशा घरात ठेवणं त्यांना शक्य नव्हतं. मतलब इतने सारे शॉल मिले कि उनके छोटे से कमरे में वो सारे शॉल रखना उनके लिए संभव नहीं था. मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून, गाठोडे बंडल, उन्होंने सारे शॉल को एक बंडल जैसा बांध दिया, म्हणजे गाठोडे बांधले. ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. निकटवर्ती, व्हेरी क्लोज, खूपच जवळचा. तर त्यांनी काय केलं, त्यांना जेवढ्या शाली मिळाल्या होत्या त्या सर्व शाली जमा केल्या, वो सारे शॉल उन्होंने जमा किए, उसकी एक पोटली बनाई, त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते त्यांच्या जवळच्या मित्राकडे ठेवले. और वो उन्होंने अपने बहुत ही नज़दीकी एक दोस्त था, उसके पास उन सारे शॉल को रख दिया. त्या शाली वापरण्याचे वगैरे, मतलब उन शालों को इस्तेमाल करने के, त्याला सर्वाधिकार दिले. सर्वाधिकार म्हणजे सर्व प्रकारचे अधिकार, ऑल राइट्स. जब उन्होंने अपने सारे शॉल उस दोस्त के घर पे रखे, तब उसको ये बोला कि तुम इनको इस्तेमाल कर सकते हो, तुम्हें जैसे इस्तेमाल करना है, किसी को देना है, तुम दे सकते हो. त्याला त्या शालीच्या संदर्भात सर्व अधिकार लेखकाने दिले.
बेचारा अति प्रामाणिक। अब उनका भी दोस्त था, वो भी बहुत ज़्यादा ईमानदार था। प्रामाणिक म्हणजे ईमानदार। त्याच्याही छोट्या खोलीत, मतलब उसका भी कमरा कैसा था, छोटा था। त्याचंही घर कसं होतं, अतिशय लहान होतं। त्याच्याही लहान घरामध्ये त्याने ते सांभाळलं। उसने क्या किया, उसको संभाल कर रख दिया। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या। वाटून टाकना मतलब सबको बांट दिए। लेखक ने क्या किया, इसके बाद उनके पास जो इतने सारे शॉल जमा हो गए थे, धीरे धीरे सबको बांट दिया। लेखकाने काय केलं, त्यांच्याजवळ जेवढ्या पण खूप साऱ्या ज्या शाली जमा होत्या त्या हळूहळू सर्वांना वाटून टाकल्या। आता त्या कोणाला वाटल्या बरं? गरीब श्रमिकांना। गरीब श्रमिक म्हणजे गरीब लोक आणि मेहनती लोक। श्रमिक हार्डवर्किंग पर्सन्स। लेखकाच्या संपर्कामध्ये जेवढे गरीब लोक होते, गरजू लोक होते, त्या सर्वांना हळूहळू लेखकाने त्या शाली वाटून टाकल्या। लेखक के संपर्क में जितने गरीब और गरजू लोग थे उनको उन्होंने वो सारी शॉल धीरे धीरे बांट दी। इथे शालीचा हा दुसरा उपयोग सांगितलेला आहे। म्हणजेच काय, आतापर्यंत आपण पाहिलं की शालीचा उपयोग आपण ठंडीपासून वाचण्यासाठी करतो। अब तक हमने देखा कि शॉल का इस्तेमाल हम लोग ठंडी से बचने के लिए करते हैं। दूसरा इस्तेमाल हमने ये देखा कि किसी का सम्मान करना हो तो हम लोग शाल देते हैं। दुसरा उपयोग आपण हा पाहिला की एखाद्याचा सन्मान करायचा असेल तर आपण त्याला शॉल देतो। आणि आता आपण हा उपयोग पाहतोय की एखाद्या गरीब व्यक्तीला गरज असेल तर आपण त्याला शाल देऊ शकतो। तर अशा प्रकारे लेखकाने हा परिचय पूर्ण केलेला आहे। इथे सुरू होतोय आपला पुढचा परिच्छेद। मतलब अब शुरू हो रहा है हमारे पाठ का अगला परिच्छेद और लेखक का एक नया एक्सपिरियन्स, लेखकाचा एक नवीन अनुभव। या सुमारास मी शनिवार पेठेतील, शनिवार पेठ हे एका ठिकाणाचं नाव आहे। दिस इज द नेम ऑफ प्लेस। ओंकारेश्वर मंदिराच्या, तिथे एक ओंकारेश्वर म्हणजे भगवान शंकराचं मंदिर होतं। पुलावर, त्या ठिकाणी एक पूल होता। बहुधा रोज संध्याकाळी जात असे। बहुधा म्हणजे मोस्टली, जास्तीत जास्त। तेथील कठ्ठ्यावर बसणे मला आवडे। तर पुलाचा जो कठ्ठा होता त्या कठ्ठ्यावर बसणे लेखकाला फार आवडायचं। वहाँ पे जो पुल था उस पुल के कट्ठे पे बैठना लेखक को बहुत पसंद था। एक दिवस काय घडले, एक दिन क्या हुआ कि कड़क ठंडीच्या दिवसात, एक कड़ाके की ठंडी के दिन में एक म्हातारा म्हणजे वृद्ध, ओल्ड पर्सन, अशक्त, कमजोर किंवा वीक, भिक्षेकरी, भिक्षेकरी म्हणजे भिक्षुक, भिकारी किंवा बेगर। तर एक म्हातारा, अशक्त असा भिक्षेकरी, एक वृद्ध कमजोरचा भिकारी कठ्ठ्याला लागूनच चिरगुटे टाकून, चिरगुटे म्हणजे फाटके जुने कपडे, चिरगुटे मतलब फटे हुए पुराने कपडे, टाकून आणि पांघरून। टाकणे म्हणजे पसरवणे, बिछाना, आणि पांघरणे म्हणजे ओढून घेणे, मतलब अपने आप को ओढ़ के लेना, ठंडी से बचने के लिए। टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले। कुडकुडणे, थरथरणे मीन्स शिवरिंग बाय कोल्ड। थंडीचे दिवस होते, खूप थंडी होती आणि अशा थंडीमध्ये त्या पुलावरती लेखकाने एक वृद्ध, अशक्त अशी व्यक्ती पाहिली जी बहुधा भिक्षेकरी असावी, कारण त्याच्या जवळचे जे कपडे होते, जे त्याने पांघरले होते, जे त्याने ओढले होते, ते अतिशय फाटके आणि जुने कपडे होते। हे लेखकाने पाहिले।
दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओमकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. दूसरे दिन लेखक ने 2 शॉल अपने साथ में लिए और ओमकारेश्वर मंदिर के यहाँ पर वो आए. ओमकारेश्वर मंदिराच्या कट्ट्यावरती तिथे आले. तो म्हातारा होताच. त्या वृद्ध भिक्षेकरी अशक्त अशा व्यक्तीची ती जागा होती, ती नेहमीची जागा होती, ठरलेली जागा होती. इट वॉज हिज फिक्स प्लेस. तो लेखक वहाँ पर आए. पाहिलं तो भिक्षेकरी तिथे होता, मतलब वो बेगर या भिकारी वहाँ पर था. त्याला 2 शाली दिल्या. आपल्या लेखकाने त्याला 2 शाली देऊन टाकल्या. रायटरने उसको 2 शॉल दिए. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. अपने कांपते हुए हाथों से बहुत सारे आशीर्वाद उसने अपने लेखक को दे दिए. जशा त्या वृद्धाने शाली पाहिल्या, त्या शाली घेतल्या आणि त्यांनी खूप सारे आशीर्वाद लेखकांना दिले. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. ठीक है. पुढे 4-5 दिवस मतलब आगे के 4-5 दिन काही कामामुळे, कुछ काम की वजह से, संध्याकाळी ओंकारेश्वरला मतलब शाम को ओंकारेश्वर मंदिर के पास जाण्यास उसंत मिळाली नाही. उसंत न मिळणे हा एक वाक्प्रचार आहे. ठीक है. आणि ह्याचा अर्थ आहे वेळ न मिलने, मतलब समय नहीं मिल पाना. तो उसके बाद में शॉल देने के बाद ऐसा हुआ कि 4-5 दिन लेखक को कुछ काम था और उस काम के वजह से वो उस मंदिर के पास नहीं जा पाए, जिसके वजह से उस भिक्षेकरी व्यक्ति को वो देख नहीं पाए. पुढे 4-5 दिवस असे झाले की काही कामामुळे किंवा कामामध्ये व्यस्त असल्यामुळे लेखकांना त्या मंदिराजवळ जाण्यास वेळ मिळाला नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. उसके बाद 4-5 दिन के बाद वो हमेशा की तरह वहाँ पे आते जाते रहे. मग एकदम भिक्षेकरी वृद्धाची मला आठवण झाली. आठवण होने, स्मरण होने मतलब याद आना. 4-5 दिन के बाद टहलते टहलते उनको याद आया कि अरे मैंने तो उस बेचारे गरीब इंसान को जो 2 शॉल दिए थे वो कहाँ है. त्यांना आठवलं की अरे तो गरीब भिक्षेकरी ज्याला मी 2 शाली दिल्या होत्या त्या कुठे आहे. चला तर बरा शोधूया त्याला. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. जहाँ पर वो व्यक्ति बैठता था उस हमेशा की जगह पे वो व्यक्ति नहीं था. नेहमीच्या त्याच्या ठरलेल्या जागेवरती तो भिक्षेकरी लेखकाला दिसला नाही. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. लेखकाने विचार केला की चला ती व्यक्ती तर दिसत नाही आहे, आपण पुलावरून एक चक्कर मारूया, एक फेरी मारूया. आणि लेखक फेरी मारण्यासाठी पुलावरून जाऊ लागले. वो इंसान तो उनको दिखा नहीं जिसको उन्होंने शॉल दिए थे. तो उन्होंने सोचा कि चलो एक चक्कर ही लगा के आते हैं पुल पर से, और वो पुल पर से चलने लगे. आता सुरू करूया आपण आपला पुढचा परिच्छेद. तर लेखक पुलावरून फेरी मारू लागले आणि ते शोधता आहेत त्या वृद्ध कमजोर असलेल्या वृद्ध भिक्षेकऱ्याला. पुलाच्या जवळपास मध्यावर, मध्य म्हणजे मधोमध, मिडल, ब्रिज के मिडल में मतलब पुल के बीचों बीच तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मतलब कि वो भिकारी वृद्ध व्यक्ती दिखा. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. लगबगीने, घाईने, इमिडिएटली. फौरन लेखक उसके पास गए. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर. चिरगुटे या शब्दाचा अर्थ आपण पाहिला होता, जुने फाटलेले कपडे.
तर त्या वृद्ध व्यक्तीला पाहून लेखकांना फार आश्चर्य वाटले. उस वृद्ध व्यक्ति को देखकर लेखक को बहुत हैरानी हुई की त्याने पुन्हा तेच जुने कपडे तिथे पांघरले होते आणि अंगावरही घेतलेले होते. मतलब उसने 2 नए शॉल होने के बावजूद भी वही पुराने कपड़े वहाँ पर बिछा के रखे थे और ओढ़कर रखे थे. तेच कुडकुडणे, तेच दिनवाने जीने, दिनवाने दयनीय, जीने जगणे. म्हणजे पुन्हा त्याची अवस्था तशीच वाईट होती. तो थंडीमध्ये कुडकुडत होता. फाटलेले कपडे त्याने पसरवले होते, त्याच्यावरती तो बसला होता आणि त्याने अंगावरही तसेच फाटलेले कपडे आपल्या ओढून घेतलेले होते. त्याला पाहून लेखकाला फार आश्चर्य वाटले. लेखकाने विचार केला. उन्होंने सोचा कि अरे मैंने तो इसको 2 नए शाल दिए तो उसने वो इस्तेमाल क्यों नहीं कर रहा. जर मी ह्याला नवीन शाली दिलेल्या आहेत तर हा त्या शाली वापरत का नाही आहे. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले. ओळखणे, पहचानना. त्याने नकारार्थी मान हलवली. नकारार्थी मान हलवणे हा एक वाक्प्रचार आहे, म्हणजे नकार देणे. उसने रिफ्यूज कर दिया, मना कर दिया, म्हणजे त्या भिक्षेकर्याने लेखकाला ओळखले नाही. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते. लेखक त्याला आठवण करून देत आहेत की बाबा 5-6 दिवसांपूर्वी मतलब 5-6 दिन पहले मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या. मतलब मैंने आपको 2 शॉल दिए थे, आठवते, याद है आपको. यावर म्हातारा खुलला, खुश झाला. ते ऐकून त्याला आठवले आणि तो खुश झाला. पुन्हा हात जोडून म्हणाला, वापस हात जोड के बोला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, लई म्हणजे खूप, मोठा मतलब बड़ा, तुम बहुत बड़े, बहुत नेक दिल इंसान हो. म्यासनी शाली दिल्या, म्यासनी म्हणजे मला, मुझे. म्यासनी शाली दिल्या, मला तू शाली दिल्या, तू खूप मोठा माणूस आहेस, मुझे तुमने शाल दिए, तुम बहुत बड़े दिल वाले इंसान हो. पण बाबा म्या भिकाऱ्याला म्हणजे माझ्यासारख्या भिकाऱ्याला, मुझ जैसे भिकारी को शाली कशा शोभतील. शोभने, सुंदर दिसने, सूट करना. मुझ जैसे भिकारी को अगर मैं नए शॉल ओढ़कर बैठूंगा तो वो अच्छे कैसे लगेंगे, ते चांगल्या कशा दिसतील. त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. शोभेपेक्षा म्हणजे चांगलं दिसण्यापेक्षा, तर चांगलं दिसण्यापेक्षा पोटाची आग लई वाईट. पोटाची आग मतलब पेट में भूख से लगने वाली आग. लई वाइट, वाइट मतलब बुरी. अच्छा दिखना, नहीं दिखना, इससे ज़्यादा ज़रूरी है हमारे पेट में कितनी ज़्यादा आग लगी है भूख के कारण. वो आग बहुत बुरी होती है. मी शाली इकल्या, इकने, इकल्या, दिस इज द पास्ट टेन्स ऑफ सेल, मीन्स ही सोल्ड दॅट शॉल. त्या भिक्षेकर्याने त्या सगळ्या शाली विकून टाकल्या, बेच दिए. 2-3 दिवस और 2-3 दिन तक पोट भर जेवून घेतलं बाबा. बिचारा गरीब भिक्षेकरी, त्याला 2 वेळचं पोट भरून अन्नही मिळत नव्हतं. आणि जर त्याने ह्या शाल वापरल्या असत्या तर त्याला जेवढी भिक्षा मिळते तेवढीही भिक्षा मिळाली नसती. बेचारा वो गरीब भिखारी, उसको 2 वक्त की रोटी ठीक से नसीब नहीं होती. अगर लेखक ने दी हुई शाल वो इस्तेमाल करता था तो जितनी भी भिक्षा उसको मिल रही है शायद उतनी भी उसको नहीं मिल पाती. और पहले से ही वो आधा पेट ही खाना खाता था तो उसकी हालत और बुरी होती थी. मग त्याने काय केलं, त्याने लेखकाने दिलेल्या शाली
सरळ सरळ विकून टाकल्या. सीधे सीधे उसने शॉल को बेच दिया. आणि जे पैसे आले त्या पैशातून तो 2 दिवस पोट भरून जेवला. जो भी पैसे आए उसमें से उसने 2 दिन तक पेट भर के खाना खाया. आमचं हे असलं बिकट जीणं, बिकट डिफिकल्ट, कठीण जीणं, जगणं किंवा लाईफ. तो भिक्षेकरी म्हणतो की आमचं जीवन खूप कठीण आहे. हमारी जो हालत है, हमारा जो लाइफ है वो बहुत मुश्किलों से भरा है. तुझं लई उपकार आहेत बाबा. उपकार मतलब एहसान. तुम्हारी वजह से मैंने 2 दिन तक पेट भर के खाना खाया और तुम्हारा हमारे ऊपर बहुत बड़ा एहसान है. तुझे माझ्यावरती खूप सारे उपकार आहेत. हा आहे लेखकाला आलेला शाली संदर्भात एक अतिशय वेगळा आणि दुःखदायक असा अनुभव. पुढे लेखक काय म्हणतात बघा. शालीची शोभा आणि ऊब. ऊब म्हणजे गरमी. शालीमुळे ती शाल ओढणाऱ्या, वापरणाऱ्या व्यक्तीची शोभा आणि त्यामुळे मिलनारी ऊब मतलब उस शॉल की वजह से मिलने वाली गर्मी और उस शाल की वजह से मिलने वाली शोभा, इससे कई ज़्यादा ज़रूरी एक बात है. वो कौन सी है? पोटाची आग आणि अन्नाची ऊब. पोटात जेवा भूखे ने आग लगते, पेट में जब भूख की वजह से आग लगती है और उसके बाद जो हम लोग को थोड़ा बहुत खाना मिलता है, उस खाने की वजह से जो हम लोग को ऊर्जा मिलती है, उस ऊर्जा, उस गर्मी की तुलना कभी भी शाल की गर्मी के साथ हो ही नहीं सकती. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या पोटात लागणारी आग आणि अन्नातून मिळणारी ऊब. सबसे ज़्यादा ज़रूरी हमारे लिए है पेट में लगने वाली आग और खाने से, अन्न से मिलने वाली ऊर्जा. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पानी द्यावे. भूकेल्यास मतलब जो भी भूखा है उसको खाना दो पहले, उसको शाल देने की ज़रूरत नहीं है. तहान लेल्यास पानी द्यावे, जिसको प्यास लगी है उसको पानी ही दो और कुछ देकर उसकी प्यास बुझने वाली नहीं है. आणि हेही जमले नाही और अगर ये भी नहीं हो पाया आपसे तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली द्याव्यात. अभागी म्हणजे अनलकी पीपल, दुर्दैवी लोक की ज्यांचा समाजामध्ये काहीही मानसन्मान नाही, अशा व्यक्तींना तुम्ही कमीत कमी शाली दिल्या पाहिजेत. शाली तरी द्याव्यात. तर अशा प्रकारे शाल या पाठामधून आपले जे लेखक आहेत रा ग जाधव यांनी त्यांना आलेले शाली संदर्भातले अनुभव मतलब उनको आए हुए शाल से संबंधित अनुभव इस पाठ के माध्यम से या पाठातून आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि शालीची त्यांच्या अनुभवाच्या रूपाने एक समीक्षा केलेली आहे. मतलब शॉल का अपने एक्सपीरियंस के रूप में उन्होंने एक ॲनालिसिस किया है. मी पुन्हा एकदा या पाठामध्ये आलेले त्यांचे अनुभव तुमच्यासमोर पुन्हा एकदा ठेवते. त्यांनी सर्वात आधी अनुभव सांगितलेला आहे त्या मासे पकडणाऱ्या स्त्रीचा. मछली पकड़ने वाले औरत का अनुभव पहले बताया, जिसका बच्चा अकेला था. ठंडी से बचने के लिए राइटर ने, हमारे लेखक ने उसको शॉल दिया. दूसरा था कि शाल का इस्तेमाल हम लोग व्यक्तियों का सम्मान करने के लिए करते हैं. और तीसरा हमने देखा अनुभव कि लेखक ने बहुत सारे शॉल, लेखकाने खूप साऱ्या शाली गरीब मेहनत करणाऱ्या लोकांना वाटून टाकल्या. गरीब मेहनत करणारे लोक बांट दिए. आणि आपण आत्ता शेवटचा अनुभव बघितला की भिक्षेकऱ्याला त्यांनी थंडीपासून वाचवण्यासाठी शाल दिली, पण त्याने ती शाल विकून टाकली. उस भिक्षेकरी ने वो शाल बेच दिया और कम से कम 2 वक्त का खाना खाया. तेव्हा लेखकाला समजलं की शालीची ऊब ही अन्नाच्या उबेपेक्षा कमी महत्त्वाची आहे. म्हणजेच व्यक्तीच्या जीवनामध्ये अन्नाची ऊब
ही अत्यंत आवश्यक आहे. हा जो पाठ आहे तो पाठ दिवाळी विशेषांक 2012 यामधून घेतलेला आहे. मला वाटते नक्कीच तुम्हाला हा पाठ समजला असेल. जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर.